नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। श्रावण षष्ठी यात्रेसाठी ज्योतिबा डोंगरावर भाविकांची अलोट गर्दी। यात्रेनिमित्त श्री ज्योतिबा देवाची सरदारी रूपात बैठी तर श्री चोपडाई देवीची अलंकारिक पूजा। तेल कंपन्यांची एसटी महामंडळाला डिझेल दरात सवलत वाढ। महामंडळाची वर्षाकाठी होणार 11,80,00,000 रुपयांची बचत। महादेवीच्या पुनर्वसनाच्या निर्णयामुळे ज्योतिबा डोंगरावरील सुंदर हत्तीच्या आठवणींना उजाळा। महादेवीला गुजरातला पाठवण्याचा निर्णय दुर्दैवी, आमदार विनय कोरेंचं मत। महादेवीच्या जाण्यानंतर नांदणीच्या जैन मठात कमालीची शांतता। माहूत महादेवीच्या आठवणींनी व्याकुळ, पेटा संस्थेवर माहुतांचा आरोप। आणि नांदणीकरांचा जिओ कंपनीवर राग, अन्य कंपन्यांकडून मोबाईल ग्राहकांना पायघड्या। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। ज्योतिबाच्या नावानं चांग भलच्या गजरात आज ज्योतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेला प्रारंभ झाला। आज रात्रभर ज्योतिबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार आहे। उद्या पहाटे 6 वाजता धुपारती सोहळ्यानं या यात्रेची सांगता होणार आहे। यात्रेनिमित्त ज्योतिबा देवाची सिंहासनारूढ सरदारी रूपात बैठी पूजा तर चोपडाई देवीची अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती। ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनंतर दुसरी मोठी यात्रा म्हणजे श्रावण षष्ठीची यात्रा। आज ज्योतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेला प्रारंभ झाला। या यात्रेसाठी कोल्हापूर, मुंबई, पुणे, सातारा, कराड, सांगलीहून हजारो भाविक ज्योतिबा डोंगरावर आलेत। आज रात्रभर ज्योतिबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार आहे। या यात्रेचं महत्त्व पुजाऱ्यांनी सांगितलं। चोपडाई देवी म्हणजे आदिमाया शक्ती। त्या देवीनं रत्नासूर दैत्या महाभयंकर दैत्याचा वध करून आपल्या भक्त लोकांना सुखी केले। त्याप्रमाणे ज्या वेळेला या रत्नासूर दैत्याचा संहार करत असताना देवीच्या अंगाचा दाह झाला। म्हणजेच काय की त्या आपल्या देवीनं त्या रत्नासूर दैत्याचे रक्तप्राशन केलं। का प्राशन केलं? कारण का रक्तासूरच्या थेंबापासून अनेक दैत्य निर्माण होऊ लागले। त्यामुळे देवीने काय केलं, जे तिचं ते भांड होतं रक्ताचं, त्या भांड्यात तिने ते रक्त जिथे पडेल तिथे तिला असं धरलं आणि ती प्यायली ती। आणि अशा ह्या रक्ताच्या म्हणजे अतिभयानक राक्षसाच्या रक्ताच्या प्राशनामुळे तिच्या शरीरात पूर्ण दाह झाला आणि त्यामुळे त्या देवीला आपलं सामान्य रूप करता आलं नाही। आणि मग तेवढ्यासाठी ब्रह्मदेवाची तिने प्रार्थना केली, देवा मी काय करू, माझं मूळ स्वरूप मी घेता येत नाही, मला काय केलं पाहिजे? तर सगळ्या देवाने त्या देवीला अनेक रूपाने, अनेक वनस्पती रूपाने तिची पूजा केली। तिला अनेक वनस्पती पाजल्या, आणखी रात्रभर त्या देवीचा जागर केला, अनेक स्तोत्र गायली आणि त्यामुळं त्या देवीचं सामान्य रूप करण्यासाठी तिला मदत झाली। आणि नंतर मग शेवटी दुसऱ्या दिवशी म्हणजे षष्ठीच्या दुसऱ्या दिवशी देवीचा आरतीचा जो कार्यक्रम आहे किंवा पालखी आहे, हे सगळं पूर्ण होऊन आपले इथले भक्त देवीचा उपवास सोडून देवीचा नारळ, लिंबू नारळ आपल्या म्हणजे त्या देवीच्या स्वरूपात लिंबू नारळ घेऊन आपल्या घरी घेऊन जातात। यात्रेनिमित्त ज्योतिबा देवाची सिंहासनारूढ सरदारी रूपात बैठी पूजा तर चोपडाई देवीची अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती। भाविक षष्ठीचा उपवास करून चोपडाई देवीला पोशाख अर्पण करतात। धुपारती सोहळ्यानं श्रावण षष्ठी यात्रेची सांगता होणार आहे। ठेकेदाराकडून कोल्हापूर महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नावानिशी टक्केवारी दिल्याचं जाहीर करण्यात आल्यानंतर कोल्हापूर महापालिकेच्या कारभाराची काळी बाजू लोकांसमोर आली। यानंतर महापालिकेची मोठ्या प्रमाणात बदनामी होत असतानाही प्रशासनाकडून कारवाई केली जात नसल्यानं टीकेची झोड उठली होती।
अखेर मंगळवारी सायंकाळी प्रशासनानं कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पौडी अकाउंटंट बळवंत सूर्यवंशी, वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे या तिघांवर निलंबनाची कारवाई, इतरांची विभागीय आणि खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील कसबा बावडा येथील 72,16,396 रकमेचे ड्रेनेज लाईनचे काम, या कामाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने जे संबंधित कर्मचारी व अधिकारी होते यांच्याकडून माननीय प्रशासक के मंजुलक्ष्मी मॅडम यांनी खुलासे मागवले होते व सोमवारी त्याच दिवशी जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांच्यावरती फौजदारी दाखल करण्यात आलेली आहे. या मागवलेल्या खुलासांपैकी प्रथमदर्शी जे दोषी आढळलेले कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. जे संबंधित कनिष्ठ अभियंता होते तसेच PWDचे अकाउंटंट, मुख्य लेखा परीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक यांचे तात्काळ निलंबन करण्यात आलेले आहे. तसेच जे मुख्य लेखा परीक्षक व वरिष्ठ लेखा परीक्षक यांची विभागीय चौकशी करण्याकरता शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. तसेच जे सेवानिवृत्त शहर अभियंता आहेत व संबंधित उपशहर अभियंता व संबंधित कनिष्ठ लिपिक हे सर्व सेवानिवृत्त आहेत, त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाकरता एक चौकशी समिती माननीय अतिरिक्त आयुक्त 2 व सध्याचे शहर अभियंता यांची एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीला 7 दिवसाच्या आतमध्ये संबंधित प्रकरणाचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु सोमवारी संबंधित समितीला सदर प्रकरणातील अहवाल हे 48 तासाच्या आतमध्ये देण्याचे सुधारित आदेश माननीय प्रशासक के मंजुलक्ष्मी मॅडम यांनी दिलेले आहेत. शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्यात आलं. यानंतर नांदणी गावातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महादेवीला गुजरातला पाठवण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचं मत आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केलंय. शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या मठात महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा केंद्रात पाठवण्यात आलंय. महादेवी हत्तीणीशी गावातील प्रत्येकाची जिव्हाळ्याची नाळ जोडल्यानं महादेवीच्या निरोपाच्या मिरवणुकीवेळी गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. महादेवीला गुजरातच्या वनतारा केंद्रात हलवण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी असल्याचं मत आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केलंय. ज्योतिबा डोंगरावर असणाऱ्या एका हत्तीवरही असाच अन्याय झाल्याचं आमदार कोरे यांनी सांगितलं. नांदणीच्या महादेवी हत्तीचं वनताराला पाठवण्याचा जो निर्णय झाला हा खरं तर अतिशय दुर्दैवी असा निर्णय आहे. आमच्या ज्योतिबा मंदिरासाठी सुद्धा मी अशा प्रकारचा हत्ती आणला होता. तिथं सुद्धा अनेक वर्षांच्या धार्मिक परंपरा जपल्या जाण्याचा इतिहास होता. नांदणीच्या मठात सुद्धा जवळजवळ 600 वर्षापासून अशा प्रकारची परंपरा ही आपण सगळीजण बघत होतो आणि ज्या पद्धतीनं काळजी त्या ठिकाणी घेतली जात होती. प्राणी मित्र संघटना आहे. या संघटना विदेशातून फंडिंग मिळवण्यासाठी म्हणून खरं तर अशा प्रकारच्या खोट्या केसेस तयार करतात. आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून निर्णय होतात आणि अनेक लोकांच्या भावना त्या ठिकाणी दुखवल्या जातात. ज्योतिबाच्या हत्तीच्या बाबतीत सुद्धा मी सुप्रीम कोर्टापर्यंत हा संघर्ष नेला होता. मला सुद्धा त्या ठिकाणी यश आलं नाही. पण प्रामुख्यानं आज नांदणीच्या हत्तीच्या निमित्तानं मी ह्या ठिकाणी सांगेन की ज्योतिबाचा आमचा हत्ती सुंदर त्याचं नाव होतं आणि तो हत्ती बनरगट्टा अभयारण्यामध्ये त्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय झाला आणि लोकांना असं वाटतं की त्या ठिकाणी हत्ती पाठवला म्हणजे सगळं व्यवस्थित झालं. पुढच्या इतिहासाची कोण त्या ठिकाणी चर्चा करत नाही. काय घडलं याची माहिती समाजापर्यंत पोहोचत नाही. आणि मला दुर्दैवानं सांगावंसं लागेल की हा हत्ती बनरगट्टा अभयारण्यामध्ये गेल्यानंतर खरं तर तो हत्ती मानसिकदृष्ट्या इतका विचलित होता, तो इकडून जायला तयार नव्हता. त्याला नेताना सुद्धा बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देऊन त्या ठिकाणी न्यावं लागलं आणि तिथं गेल्यावर सुद्धा त्या हत्तीच्या हातून त्याची देखभाल करायसाठी जो माणूस होता तो मारला गेला. पण ही बातमीसुद्धा कुठं बाहेर त्या मंडळीने येऊ दिली नाही. लगेच 3 वर्षानं त्या बनरगट्टा अभयारण्यामध्ये सुंदर हत्तीचा मृत्यू झाला
आणि म्हणून ज्यांना कुणाला वाटते की आम्ही फार मोठं काहीतरी हे करतोय, मला फार वाईट वाटते. आज पुन्हा ह्या नांदणीच्या ग्रामस्थांच्या, विशेष करून जैन समाजाच्या आक्रोशातून हा विषय समाजासमोर आला आहे. लोकभावनेचा प्रचंड मोठा अनादर आणि चुकीच्या कारणासाठी होतानाची ही घटना घडते. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचं आमदार कोरे यांनी सांगितलं. मी स्वतः राज्य सरकार म्हणून आणि केंद्र सरकार म्हणून यासाठी काय करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे. नागपंचमीचा सणसुद्धा अशाच पद्धतीनं बंद झाला होता. लोकभावनेचा आदर करत असताना परवानगी विशेष काही अटींच्यावर त्या ठिकाणी दिली गेली आणि असाच विचार उद्याच्या काळात ह्या सगळ्या बाबतीतसुद्धा ह्या प्रथा, परंपरा, लोकभावना चालू ठेवण्यासाठी झाला पाहिजे. अशासाठी मी प्रयत्न निश्चितपणानं करणार आहे. प्रथा आणि परंपरा चालू ठेवण्यासाठी लोकभावनेचा विचार व्हावा अशी अपेक्षाही आमदार कोरे यांनी व्यक्त केली. कोल्हापूर महापालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणात गुंतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सह्यांच्या फॉरेन्सिक चौकशीसह पोलिसांनी सुमोटो चौकशी करावी अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेनं केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेनं प्रशासकांच्या काळातील कामांचा हिशोब जनतेला द्यावा अशी मागणीही देसाई यांनी केली आहे. कसबा बावड्यातील श्रीप्रसाद वराळे या ठेकेदारानं काम न करताच बिल उचलल्याचा आरोप झाला. त्याला उत्तर देताना वराळे यांनी ॲडव्हान्स बिल घेतल्याचं सांगत टक्केवारीचं रेट कार्ड जाहीर केल्यानं टक्केवारीनं हात बरबटलेल्यांचे धाबे दणाणलेत. या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी महानगरपालिकेतील भ्रष्ट कारभाराबद्दल केवळ महानगरपालिकेकडून होणाऱ्या चौकशीवर अवलंबून न राहता पोलिसांनी सुमोटो चौकशी सुरू करावी, अधिकाऱ्यांच्या सह्यांची फॉरेन्सिक चौकशी करावी अशी मागणी केली आहे. पब्लिक फंडच्या बाबतीत चौकशी करायची असेल तर कायद्यानं सुमोटो पोलिसांनी FIR दाखल करणं आवश्यक होतं. असू दे, तरीही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडून जो FIR दाखल करून घेतला याबाबत अजूनही चौकशी सुरू नाही. आरोपी पळून गेला, अधिकारी कामावर आहेत. दिलीप देसाई यांनी महापालिकेत प्रशासक राज सुरू झाल्यापासून किती कामांची निविदा प्रक्रिया झाली, किती निधी आला आणि त्या निधीचा विनियोग कसा झाला याचा हिशेब महापालिकेनं जनतेला द्यावा अशी मागणी केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रशासक आल्यापासून ते आज अखेर किती टेंडर प्रक्रिया झाली, किती निधी आला आणि त्याचा विनियोग कसा झाला याचा संपूर्ण हिशोब या जनतेला देणं आवश्यक आहे. यापूर्वी महापौर होते, स्टँडिंग कमिटी होती, त्याच्यावर जबर होता, परंतु आता कोणच नाही, शासकीय अधिकारीच मालक झालेत. ह्यामध्ये साधारण परवा जो लाखो रुपयाचा घोटाळा झाला, या घोटाळ्यामध्ये जो ठेकेदार आहे, ठेकेदाराने जे काही आरोप केलेत त्याला मी समर्थन करत नाही, परंतु जो घोटाळा झाला आहे हा सत्य आहे. त्याचं कारण प्रशासक यांनी जे 11 कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, यांना नोटीस बजावली. का नोटीस बजावली? की प्रशासनाला लक्षात आलं की आमचेच अधिकारी या घोटाळ्यात सामील आहेत. त्यामुळं ही चौकशी सुरू असताना चौकशीचे अधिकारी जे नेमलेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा टपका आहे. टक्केवारी प्रकरणात नावं समोर आलेल्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर महापालिका प्रशासनानं काल तिघांवर निलंबनाची कारवाई करत इतरांची खातेनिहाय आणि विभागनिहाय चौकशी सुरू केली आहे. दोषींवरील कारवाईमधील हीच आक्रमकता आणि पारदर्शकता कायम राहणं गरजेचं आहे. रेशन कार्ड ऑनलाईन करताना सर्व्हर डाऊनचा अडथळा येतोय. कोल्हापूर शहर पुरवठा कार्यालयानं यातील तांत्रिक दोष दूर करावा अशी मागणी यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. फाउंडेशनच्या शिष्टमंडळानं आज शहर पुरवठा अधिकारी सचिन काळे यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. रेशन कार्ड ऑनलाईनसाठी शहर पुरवठा कार्यालयाचा सर्व्हर सुरू नसल्यामुळं अडचणी येत आहेत. गेल्या 6 महिन्यांपासून सर्व्हर डाऊनची समस्या सुरू आहे. रेशन कार्डशिवाय उत्पन्न दाखला मिळत नसल्यानं अनेक योजनांपासून नागरिकांना वंचित राहावं लागतंय. वारंवार तक्रार करूनही ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळं तांत्रिक दोष लवकरात लवकर दूर करण्याची मागणी यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीनं शहर पुरवठा अधिकारी सचिन काळे यांच्याकडं केली आहे. यावेळी राहुल चौधरी, चंद्रकांत कांडेकरी, रतन बाणदार, निवास भोसले, फिरोज शेख आदी उपस्थित होते.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीनं सुरू असणाऱ्या 11वी प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीतील प्रवेश यादी 1 ऑगस्ट रोजी लागणार होती. मात्र ती आता एक दिवस आधी म्हणजेच 31 जुलै रोजी लागणार आहे. शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी याबाबतचं सुधारित पत्रक प्रसिद्ध केलंय. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीनं सुरू असणाऱ्या 11वी प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीची 29 जुलै 2025 पर्यंत मुदत होती. याची प्रवेश यादी 1 ऑगस्ट रोजी लागणार होती. ती आता एक दिवस आधीच म्हणजेच 31 जुलै रोजी लागणार आहे. याबाबत सुधारित वेळापत्रक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले. 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजता प्रवेश यादी जाहीर झाल्यापासून 2 ऑगस्ट सायंकाळी 6 पर्यंत मिळालेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. यानंतर 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता पुढील रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल. कोल्हापूर जिल्ह्यासाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा मिळून एकूण प्रवेश क्षमता 66,010 इतकी आहे. तिसऱ्या फेरीअखेर विज्ञान शाखेत 13,583, वाणिज्य शाखेला 4,430, कला शाखेला 5,891 असे एकूण 23,904 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलाय. शिरोळ तालुक्यातील नांदणीतील महादेवीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्यात आलंय. महादेवीला पाठवताना ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले होते. माधुरी गेल्यानंतर नांदणी ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून महादेवी गेल्यापासून मठात मात्र शांतता पसरली आहे. महादेवीचा सांभाळ करणारे माहूत इस्माईल महात यांनी एस न्यूजशी बोलताना महादेवी गेल्यापासून आम्ही बेचैन झालोय, आता आम्ही कसं जगायचं अशा भावना व्यक्त केल्या आहेत. नांदणीच्या जैन मठामधील महादेवी हत्तीणीबद्दल पेटानं केलेल्या तक्रारीनंतर न्यायालयानं तिचं वनतारा या खासगी अभयारण्यात पुनर्वसन करण्याचे आदेश दिलेत. गेल्या अनेक वर्षांपासून नांदणीच्या जैन मठातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाचा अविभाज्य भाग असलेल्या महादेवीचं प्रत्येक नांदणीकराशी एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं होतं. मठामध्ये येणाऱ्या लोकांपासून धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं महादेवीच्या संपर्कात आलेला प्रत्येकजण तिला वनताराकडे पाठवताना आपल्या घरातलाच सदस्य आपल्याला सोडून चाललाय अशा भावनेनं धाय मोकलून रडत होतं. एस न्यूजनं महादेवी गेल्यानंतर तिची देखभाल करणारे माहूत इस्माईल महात यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महात यांना महादेवीच्या आठवणीनं अश्रू अनावर झाले. हम हाथी देखो सुबह में उठे तो हम हाथी के साथ उसको खोल के धूल झटक के उसका साफ करके नहला धुला के उसको टाइम के बाद 12 बजे तक उसको खाना खिलाते थे. उसका साथ हमारा प्रेम प्रीत कैसा है तो बहुत लक्वा था, हमारा बहुत प्यार मोहब्बत से था हमारा. कैसा का तो मन में एक जम के रहता था. हम उसको नहलाना खिलाना, रात को सोया क्या नहीं सोया ये सब हम देख लेता था. हमारा हर घर का परिवार उसके साथ में मिल पाता था. और लोग हमें कितने इसे चाहते सब मोहब्बत में आते, उसके साथ इतना प्यार करते थे, बहुत प्यार करते थे. माँ से भी ज़्यादा प्यार करते थे हाथी को. हम हाथी गया 2-3 दिन हो गया, रात भर को खाना नहीं खाए, हम पानी नहीं पिया अभी तक. उतना है हम लोग समझा रहे, बहुत लोग आकर हम ना समझा रहे, हिम्मत ले बोलते, हिम्मत ले बोलते. हमारे बच्चे तो इतना रो रहे हैं अभी तक खाना नहीं खा रहे. हमारे सब मिलकर सब ये कर रहे हैं, उसके लिए बहुत तड़प रहे हैं. हमारा हाथी आदमी से गया तो हमारी माँ से भी ज़्यादा चले गया करके हमारे को बहुत दया और बहुत हमारे साथ बहुत प्यार मोहब्बत से आते सब. उसका साथ मिलन हमारा है ना, हमारे दादा हमारे बाबा हमें सब करते हैं खानदानी से. हम ये परंपरा, हमारा दूसरा काम नहीं आता, हमें उसमें रोजी करना, उसमें खाना है. हमारा ज़िंदगी पूरा उसमें चलते गया हमारे बच्चे सभी. इस्माईल यांच्यासोबतच त्यांची 2 मुलं मुस्ताक आणि भीमसे हे सुद्धा महादेवीचं संगोपन करत होते. पेटा संस्थेनं महादेवीच्या मठातील संगोपनाबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केलाय. फेक न्यूज़ फैलाते हैं, हम भन के मारते हैं. हम कहाँ पे मारते हैं? एक बार एक हाथी को मारा हुआ एक वीडियो तो भी फैला के दिखाओ. ये फेक न्यूज़ फैला के दिखा रही है पूरा. अच्छा फिरने का अच्छा नहाने नदी में नहलाते, उसको नदी में छोड़ते खेलने के लिए, वो सभी नदी में छोड़ते उसको खेलने के लिए. वो से भी नहीं बताते, बुराई की उतना ही दिखाते, इनके कब्जे में करने के लिए दिखाते, इनके चाहने के लिए ये सब बताते. हमारे सामने आके बोलना
तुम ऐसा कर रहे हैं दिखा तो हमारे को मालूम होता। ये फेस कम काम करके ब्लैकमेल कर रहे हैं हमारे सबको भी, हाथी वाले को मंदिर वाले को सबको मिला को ब्लैकमेल कर रहे हैं। ये आजा हाथी को ले जाने के लिए ये सब नाटक कर रहे हैं। और लायर जज साहब को भी मैं कोर्ट को मनवी कर दो ऐसा, और ये जानवर करे और एक जानवर का ऐसा मत करो कर मैं रिक्वेस्ट करता हूँ। महादेवीबद्दल पेटा संस्थेची तक्रार, त्यावर न्यायालयानं दिलेला आदेश यामुळे जैन धर्मियांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. नांदणीप्रमाणेच जैन धर्मियांच्या अन्य मठांमधील हत्ती पुनर्वसनाच्या नावाखाली असेच अन्यत्र नेले जाणार अशी भीती व्यक्त केली जाते. जैन धर्मियांच्या अनेक धार्मिक विधींमध्ये हत्तीला महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळं आता हत्तीच नसेल तर पूजा कशी करायची असा सवाल माहूत इस्माईल महात यांनी उपस्थित केलाय. अभी धार्मिक कार्यक्रम हम जाते हैं, हर गणपति प्रोग्राम जाते हैं, अयप्पा में जाते हैं, पंचकल्याण में पूजा जाते, हमका नियम है हमारा हाथी रहे तो उधर पूजा चलने वाला है, हाथी नहीं तो पूजा नहीं होने वाला है। अब ये लोग क्या करेंगे आगे, हाथी कौन देगा? अभी हमारा वो एक चिन्ह है, हमारे मंदिर का एक चिन्ह है, वो रहे तो हमारा पूजा चलने वाला है, वो नहीं तो हमारा नहीं चलेगा। हर गणपति को आरती को हर सुबह लगता है, हमारे हाथी हमारे कोई से भी प्रोग्राम रहे तो उसका एक कला चलता है, उसका मोहब्बत रहती है। हर गांव के लोग हमारे सब मोहब्बत चाहते हैं, हाथी रहे तो अच्छा लगेगा। हाथी घोड़ा ऊँट ये परंपरा से चलते आया ऐसा है, ये आपका बात नहीं चल रहा है। अभी ये परंपरा ये कट कर रहा है होगी। दूसरे क्या कर, कोर्ट ही समझना पड़ता है, दुनिया समाज मांगना पड़ता है। समाज मांगे तो उनको देना चाहते हैं, समाज की ये बात करना है। समाज उठे तो ये काम चलता है, समाज मांगना उठ के मांगे तो ये सब रुकावट बंद होते। आज ये करते कल और एक करते सब। महादेवीला घेऊन जाताना नांदणीकर संतापले होते. आता मात्र जैन मठासह गावात शांतता आहे. मठात येणाऱ्यांसह माहुतांना महादेवीला जिथं ठेवलं जायचं ती रिकामी जागा बघून गहिवरून येते. येत्या 1 ऑगस्ट रोजी इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या डिझेल इंधनावरील देण्यात येणाऱ्या सवलत दरात प्रति लिटर 30 पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे एसटी महामंडळाची दिवसाला सरासरी 3,23,000 रुपयांप्रमाणे वर्षाला 11,80,00,000 रुपयांची बचत होणार आहे. गेल्या 70 वर्षांपासून अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून डिझेल खरेदी करत आहे. सध्या एसटी महामंडळाला दररोज सरासरी 10,78,00,000 लिटर डिझेल लागतं. महामंडळ मोठा ग्राहक असल्यानं या कंपन्या प्रति लिटर दरात सवलत देत होत्या. यामध्ये आणखी वाढ करावी अशी मागणी महामंडळानं अनेकदा या कंपन्यांकडे केली होती. मात्र त्याला या कंपन्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत सातत्यानं पाठपुरावा केला. त्यानंतर संबंधित कंपन्यांनी सवलत दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार येत्या 1 ऑगस्टपासून मूळ सवलत दरात प्रति लिटर 30 पैसे वाढ करण्याचं या कंपन्यांनी मान्य केलंय. सध्या एसटीच्या 251 आगारात असलेल्या पेट्रोल पंपांच्या साहाय्यानं दररोज 10,78,00,000 लिटर डिझेल इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम कंपन्यांकडून पुरवलं जातं. प्रति लिटर 30 पैसे वाढीव सवलत दिल्यामुळं वर्षाकाठी एसटी महामंडळाची सुमारे 12 कोटींची बचत होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या 10वी आणि 12वी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर करण्यात आला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा 10वीचा निकाल 39.36% तर 12वीचा निकाल 31.88% लागलाय. 10वीची पुरवणी परीक्षा 24 जून ते 8 जुलै दरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून 790 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या पुरवणी परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. यामध्ये 311 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तर 12वीची पुरवणी परीक्षा 24 जून ते 16 जुलै दरम्यान पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील 1816 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये 579 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. एकूण 31.88% निकाल लागला. कोल्हापूर विभागीय मंडळाचा विचार केला तर 2056 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील 496 विद्यार्थी पास झालेत. एकूण टक्केवारी 21.98% इतकी आहे. तर 12वी परीक्षेत कोल्हापूर विभागात 4,770 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील 1,614 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. 12वीची विभागीय टक्केवारी 33.83% आहे. गतवर्षीच्या तुलनेत 10वीच्या विभागीय निकालात 10% घट झाली आहे. तर 12वीच्या निकालात 0.5% वाढ झाली आहे.
अभियांत्रिकीसाठी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीची प्रवेश यादी 1 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान मिळालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. यामध्ये पर्याय निवडताना विद्यार्थ्यांनी चूक करू नये असं आवाहन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन सोनजे यांनी केलंय. राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला 28 जूनपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरात सुमारे 350 महाविद्यालयात 1.5 लाख प्रवेश क्षमता आहे. तर कोल्हापूरच्या शासकीय अभियांत्रिकीच्या 5 शाखेसाठी एकूण 300 जागा आहेत. केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं ही प्रवेश प्रक्रिया पार पडतीये. याच्या पहिल्या फेरीची प्रवेश यादी 31 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यानंतर 1 ते 3 ऑगस्टपर्यंत मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आलाय. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या ऑप्शनचे महाविद्यालय मिळाले त्यांनी प्रवेश निश्चित करणं अनिवार्य आहे. सर्व फेरी दरम्यान ऑप्शन भरताना विद्यार्थ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे असं सांगून संपूर्ण प्रक्रियेविषयी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉक्टर नितीन सोनजे यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांना फायनल अलॉटमेंट हे 1 ऑगस्टपासून त्यांच्या लॉग इनमध्ये दिसेल आणि त्यांना 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट असं त्या संस्थेत जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. याच्यामध्ये एक खबरदारी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. जर त्यांनी दिलेल्या ऑप्शनमधला पहिला ऑप्शन जर मिळाला तर हा ऑप्शन त्यांना घेणं कंपल्सरी आहे. ती सीट ॲक्सेप्ट करणं कंपल्सरी आहे आणि ती जर सीट त्यांनी ॲक्सेप्ट केली नाही तर ते ह्या राऊंडमधून बाहेर पडतील. ज्यांना ऑप्शन क्रमांक 2 आणि त्याच्या पुढचे मिळालेत त्यांना जर तो पाहिजे असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश फिक्स करू शकतात आणि त्यांना जर तो नको असेल तर ते बेटरमेंटला जाऊ शकतात. त्यासाठी त्यांना विविध शुल्क जे अदा केलेलं आहे 1000 रुपये ते त्यांना भरावे लागणार आहे. त्याच्यानंतर आपला कॅप राऊंड 2 जो होणार आहे त्याच्या आपल्याला जे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची त्यातली सूचना आहे ते म्हणजे 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्टच्या दरम्यान त्याचा ऑप्शन फॉर्म विद्यार्थ्यांनी भरायचे. कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरताना एक काळजी सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्यावी लागणार आहे. ती म्हणजे या सेकंड राऊंडमध्ये जे काही आपण ऑप्शन निवडाल त्यामधल्या पहिल्या 3 पैकी कोणताही ऑप्शन जर आपल्याला मिळाला तर तो घेणं कंपल्सरी राहणार आहे. ही याच्यामधली एक मूलभूत सुधारणा या वर्षापासून केलेली आहे. त्यामुळे पहिले 3 कॉलेज निवडताना विद्यार्थ्यांना फार काळजीपूर्वक निवडावे लागणार आहेत. तर त्याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी. त्याच्यानंतर आपला जो 3रा राऊंड होईल त्याचे जे ऑप्शन फॉर्म आपल्याला भरायचे ते 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्टला भरायचे. त्याच्यामध्ये हीच काळजी घ्यायची आहे. पण इथं फरक आहे की पहिले 6 ऑप्शन आणि हे पहिले 6 ऑप्शन फार काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी भरायचे. कारण त्याच्यामध्ये कुठलाही लागला तर तो ऑप्शन आपल्याला घ्यावा लागेल. तो आपण घेतला नाही तर कॅप राऊंडमधून आपण बाहेर पडणार. आणि याच्यानंतर जो 4था राऊंड होणार आहे तो 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्टला होणार आहे. तर त्याच्या पुढच्या काही सूचना आहेत त्या अजून यायच्या आहेत. परंतु तोपर्यंत 3 राऊंडपर्यंतच्या सूचना आलेल्या आहेत. इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडच्याही अजून सूचना प्राप्त व्हायच्या आहेत. तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही काळजी ऑप्शन 1ला कॅप 1ला पहिला ऑप्शन कंपल्सरी, कॅप 2ला पहिले 3 ऑप्शन कंपल्सरी आणि कॅप 3ला पहिले 6 ऑप्शन कंपल्सरी याची मात्र काळजी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घ्यायची. कोल्हापूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंग अशा 5 शाखा आहेत. या प्रत्येक शाखेला 60 याप्रमाणे एकूण 300 जागा आहेत. यावर्षीपासून नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये अभियांत्रिकीचे वर्ग भरवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बांगर सिमेंट कंपनीनं भारतीय सैन्य दलातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना घर बांधण्यासाठी मोफत सिमेंट देण्याची प्रोजेक्ट नमन ही योजना आणली आहे. ही योजना कोल्हापूर जिल्ह्यातही सुरू करण्यात आली आहे अशी माहिती कंपनीचे सेल्स प्रमोटर राजेंद्र गराडे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. बांगर सिमेंट कंपनीनं भारतीय सैन्य दलातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना घर बांधण्यासाठी मोफत सिमेंट पुरवणारी प्रोजेक्ट नमन ही योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून कंपनीनं आत्तापर्यंत देशातील 183 शहीद कुटुंबियांना घर बांधण्यासाठी सिमेंटच्या 80,000हून अधिक बॅगा दिल्यात. कंपनीचे सेल्स प्रमोटर राजेंद्र गराडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा ही योजना सुरू करण्यात आल्याचं सांगितलंय. गडहिंग्लजचे शहीद जवान महादेव बाळू तोरसकर यांच्या वीरपत्नी वृषाली तोरसकर यांना या योजनेचा लाभ देण्यात आलाय. 1 जानेवारी 1999 ते 2019 या कालावधीत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांनी या योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी अधिक माहितीसाठी 88 88 85 59 81 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन बांगर सिमेंटच्या वतीनं करण्यात आलंय. पत्रकार बैठकीला कंपनीचे विभागीय अधिकारी सोमनाथ पाटील, राकेश जाधव, वीरपत्नी वृषाली तोरसकर उपस्थित होत्या. आपल्या विविध मागण्यांसाठी आंबेडकरी समाज पक्ष संघटना आणि जन आंदोलन संघटनांची शिवाजी विद्यापीठ प्रशासनासोबत बैठक पार पडली. यामध्ये भोगावती महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रज्ञा कांबळे हिच्या अपघाती मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यासह विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. शिवाजी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालय स्तरावरील विविध प्रश्नांसंदर्भात आंबेडकरी समाज पक्ष संघटना आणि जन आंदोलन संघटनांची शिवाजी विद्यापीठ प्रशासनासोबत बैठक पार पडली. या बैठकीला कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के, प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे यांची उपस्थिती होती. या बैठकीत विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी स्पेशल सेल स्टँडिंग कमिटी स्थापन करणं, जाती आधारित भेदभाव प्रतिबंध समिती स्थापन करणं, विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणं असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. यावेळी मांडलेल्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. यामध्ये भोगावती महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रज्ञा कांबळेच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाकडून 5 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या 297 महाविद्यालयांमधील फक्त 130 महाविद्यालयांमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि स्पेशल सेल समित्या असल्याचं कुलगुरूंच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर त्यांनी येत्या 10 दिवसांमध्ये सर्व महाविद्यालयांमध्ये समिती स्थापन करण्याबाबत महाविद्यालयांना लेखी आदेश देण्यात येईल असं कुलगुरूंनी सांगितलंय. महिलांच्या सुरक्षेसाठी विशाखा समिती स्थापन करून कार्यवाहीचा अहवाल मागवण्यात येणार असल्याचंही विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आलं. या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते आणि निमंत्रक प्राध्यापक शहाजी कांबळे, सचिव सतीश माळगे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या रूपाताई वायदंडे, बंडखोर सेनेचे शिवाजीराव आवळे, डॉक्टर विजय काळेबाग, अनंत मांडुकलीकर, पांडुरंग कांबळे, बाळासाहेब भोसले, संजय जिरगे, डॉक्टर राम वाकरेकर, नंदकुमार गोंधळी, दावीद भोरे, अमर तांदळे, सागर कांबळे यांच्यासह विविध आंबेडकरी पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कागल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रवीण पांडुरंग काळबर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपणासह गोरगरीब, निराधार व्यक्ती आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. गैबी हॉलमध्ये आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात एकत्र येत तालुका आणि जिल्ह्यातील मान्यवरांनी प्रवीण काळबर यांना शुभेच्छा दिल्या. कागल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रवीण पांडुरंग काळबर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. कागलमधील गैबी हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 126 जणांनी रक्तदान केलं. 267 नागरिकांची सिटी प्राईड हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात सहभागी गरजूंची बांधकाम कामगार आरोग्य योजनेअंतर्गत तपासणी, निदान आणि शस्त्रक्रिया उपचार मोफत करण्यात आले. शहरातील विविध भागांमध्ये वृक्षारोपण उपक्रम राबवत 101 वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. कागलमधील प्रभाग क्रमांक 8मधील प्रत्येक कुटुंबाला साखर, केक आणि कापडी पिशवी भेट देण्यात आली. कागलमधील दत्त विद्यामंदिर शाळेला शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली. सरलादेवी हायस्कूलमध्ये नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आलं. नगरपालिकेतील आरोग्य विभागात कार्यरत महिलांना साडी, शहरातील सर्व अंगणवाड्यांमधील बालकांना खाऊ, उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि शहरातील तृतीयपंथीयांना मोफत धान्याचं वाटप करण्यात आलं. वाय.डी. माने मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं. मत्तिवडे आणि कर्नूरमधील वृद्धाश्रमांमध्ये मिठाई आणि गरजेच्या वस्तूंचं वाटप करण्यात आलं.
गैबी हॉलमध्ये आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात तालुका आणि जिल्ह्यातील मान्यवरांनी प्रवीण काळबर यांना शुभेच्छा दिल्या. गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर या मान्यवरांनीही प्रवीण काळबर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील विविध पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी काळबर यांच्याशी संपर्क साधून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. गोकुळ सोबत गोकुल. पाकिस्तानशी मैत्री नव्हती मग सिंधू करार का केला? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा विरोधकांना सवाल. डोनाल्ड ट्रम्प डीलसाठी हे सगळं बोलतायत, युद्धबंदीवरून राहुल गांधींचा नवा आरोप. मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित, जम्मू काश्मीर माहिती आणि जनसंपर्क विभागाची घोषणा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गैरवापराची हल्ली फॅशन, मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केली नाराजी. पुण्यातील शिक्षिकेवरील FRI रद्द करण्यास न्यायालयाचा नकार. शिक्षिकेनं पंतप्रधान मोदी आणि सैन्य दलाविरोधात केली होती टिप्पणी. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी राज्य सरकारला मोठा धक्का. सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी दोषी अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयानं ठेवला कायम. सांगलीत जयंत पाटील यांना धक्का, अण्णा डांगेंचा भाजपात प्रवेश. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज गँगला 1 वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी याबाबतचा आदेश दिलाय. पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सामाजिक शांतता बिघडवत असल्याच्या कारणावरून 19 जणांच्या टोळीवर ही कारवाई करण्यात आली आहे. पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सामाजिक शांतता बिघडवत असल्याबद्दल राजवर्धन बाबासो पाटील हा म्होरक्या असलेल्या गुन्हेगारी टोळीवर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी 1 वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केली आहे. राजवर्धन पाटीलसह 19 जणांच्या टोळीवर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या विविध योजनांचा आर्थिक लाभ उठवण्याच्या उद्देशानं खोटी मृत्यू तसंच दिव्यांग प्रमाणपत्र तसंच कंत्राटदारांची खोटी प्रमाणपत्र दाखवून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आलाय. 25 जणांनी विविध योजनांमधून शासनाची 44,77,000 रुपयांची फसवणूक केल्याबाबत शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद झालाय. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं बांधकाम कामगारांसाठी विविध योजना सुरू आहेत. या योजनांचा आर्थिक लाभ उठवण्याच्या उद्देशानं अनिल कळके, सुनीता बावडेकर, शुभम तुरंबेकर, रुपाली कोगनुळे, सागर वाघरे, सुनील भराडे, दत्तात्रय मोरबाळे, सुरेश भोई, आतिश दाभोळे, बाळ लोंढे यांच्यासह 25 जणांनी बनावट मृत्यू प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र तसंच 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याबाबतचं कंत्राटदार विकासकांची खोटी प्रमाणपत्र सादर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत 44,77,000 रुपयांची फसवणूक केल्याचं निदर्शनाला आलंय. या प्रकरणी सांगलीतील सहाय्यक कामगार आयुक्त रोहित गोरे यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक सागर गुणवरे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. व्याजानं घेतलेले पैसे परत देत नसल्याच्या रागातून इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरातल्या विकास घाटोळे याच्यावर सचिन दाते यानं प्राणघातक हल्ला केलाय. या हल्ल्यात घाटोळे हा गंभीर जखमी झालाय. हल्ल्यानंतर सचिन हा स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झालाय. इचलकरंजी शहरातील विकासनगर परिसरामध्ये राहणारा विकास घाटोळे आणि सचिन दाते या दोघांची काही वर्षांपासून ओळख आहे. दाते यानं घाटोळे याला मित्राकडून 5 वर्षांपूर्वी व्याजानं पैसे दिले होते. दाते हा घाटोळे याच्याकडे त्या पैशाची मागणी करत होता. यातून दोघांमध्ये वादही झाला होता. आज सकाळी मराठा चौक परिसरामध्ये दोघांमध्ये पुन्हा पैशावरून वाद झाला. यावेळी दाते यानं घाटोळे याच्या हातातील चाकू घेऊन त्याच्या पाठीवर सपासप वार केले. यात घाटोळे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्यानंतर सचिन दाते हा स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झालाय. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करतायत.
कोल्हापूर चित्पावन संघातर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. यात पत्रकार समीर देशपांडे, जयश्री भागवत, वैशाली पोंक्षे, महादेव बिडकर गुरुजी, केशव भावे, DK जोशी, सुष्मिता गाडगीळ यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कोल्हापूर चित्पावन संघातर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आणि गुणवंतांचा गौरव सोहळा मंगलधाम इथं आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदर्श माता पुरस्कारानं वैशाली पोंक्षे, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारानं जयश्री भागवत, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारानं समीर देशपांडे, वैदिक सन्मान पुरस्कारानं महादेव बिडकर गुरुजी यांना, समाजभूषण पुरस्कारानं केशव भावे, DK जोशी, सुष्मिता गाडगीळ यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी जयवंतराव बर्वे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी उपाध्यक्ष प्रसाद भिडे, संचालक नंदकुमार मराठे, रोहित परांजपे, नंदकुमार जोशी, श्रीकांत लिमये, केदार जोशी, संगीता आपटे, सीमा गोखले, दत्तात्रय आपटे, संतोष माने, माधव करंदीकर, मुकुंद गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. बुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र वाघापूर येथील केदारलिंग मंदिरात नागपंचमी यात्रेनंतर मुरगुडच्या शिवभक्त तरुणांनी स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. तब्बल 5 तास चाललेल्या मोहिमेत 4 ट्रॉली कचरा गोळा करण्यात आला. भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र वाघापूर इथल्या केदारलिंग मंदिरात मंगळवारी नागपंचमी यात्रा साजरी झाली. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यात्रेनंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. मुरगुडच्या शिवभक्त तरुणांनी स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. तब्बल 5 तास चाललेल्या मोहिमेत 4 ट्रॉली कचरा गोळा करण्यात आला. या उपक्रमाचं ग्रामस्थांनी कौतुक केलंय. या मोहिमेला ग्रामपंचायत आणि देवालय समितीचंही सहकार्य लाभलं. मुरगुडच्या शिवभक्तांनी याआधीही आदमापुरातील बाळूमामा मंदिर, कुर्णीतील हलसिद्धनाथ मंदिर, अंबाबाई मंदिर, मुरगुडमधील तलाव परिसरातही स्वच्छता मोहीम राबवली आहे. इचलकरंजीतील गुडाकेश इंग्लिश मीडियम स्कूल अँड अकॅडमी यांच्या वतीनं पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशानं ज्योतिबा डोंगरावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत आंबा, पिंपळ, जांभूळ आणि वड यांसारख्या नैसर्गिकदृष्ट्या उपयुक्त झाडांची लागवड करण्यात आली. इचलकरंजीतील गुडाकेश इंग्लिश मीडियम स्कूल अँड अकॅडमीच्या वतीनं पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशानं ज्योतिबा मंदिर परिसरात वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान आंबा, पिपळ, जांभूळ आणि वड यासारख्या नैसर्गिकदृष्ट्या उपयुक्त झाडांची लागवड करण्यात आली आहे. प्राचार्य पवन मनगुत्ती यांचं या मोहिमेला मार्गदर्शन लाभलं. गीता परिवाराच्या अध्यक्षा कांता लाहोटी आणि प्रकल्प प्रमुख ज्योती मर्दा यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलंय. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. कोल्हापूर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षानं केली आहे. अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. कसबा बावड्यातील ड्रेनेज कामात 85 लाखाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. यानंतर संबंधित ठेकेदारानं पुराव्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर टक्केवारीचा आरोप केलाय. त्यामुळं आता गेल्या 5 वर्षात झालेल्या कामांमधून अधिकाऱ्यांनी घेतलेल्या टक्केवारीची चौकशी व्हावी, महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या आर्थिक परिस्थितीची चौकशी व्हावी, भ्रष्टाचारात अडकलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा मागण्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं करण्यात आल्यात. अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. यावेळी पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी रघुनाथ कांबळे, दिलदार मुजावर, रमेश वडणगेकर, प्रशांत आंबी, चंद्रकांत बागडी, धीरज कटारे आदी उपस्थित होते. कुरुंदवाड नृसिंहवाडी मार्गावरील पंचगंगा नदीवरील पुलावर आज बुधवारी ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रक चालक पसार झालाय. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कुरुंदवाड नृसिंहवाडी मार्गावरील पंचगंगा नदीवरील पुलावरून शेडशाळ इथला पवन आवळे आणि ऋतुराज कुंभार हे आज दुपारी दुचाकीवरून जात होता. त्याचवेळी ट्रक आणि त्यांच्या दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील पवन याचा उजवा हात ट्रकच्या चाकाखाली सापडला. त्याला उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. तर ऋतुराजच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर कुरुंदवाडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर ट्रक न थांबता पसार झाला. अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. कुरुंदवाड पोलीस अधिक तपास करतायत. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. श्रावण षष्ठी यात्रेसाठी ज्योतिबा डोंगरावर भाविकांची अलोट गर्दी. यात्रेनिमित्त श्री ज्योतिबा देवाची सरदारी रूपात बैठी तर श्री चोपडाई देवीची अलंकारिक पूजा. तेल कंपन्यांची एसटी महामंडळाला डिझेल दरात सवलत वाढ. महामंडळाची वर्षाकाठी होणार 11,80,00,000 रुपयांची बचत. महादेवीच्या पुनर्वसनाच्या निर्णयामुळे ज्योतिबा डोंगरावरील सुंदर हत्तीच्या आठवणींना उजाळा. महादेवीला गुजरातला पाठवण्याचा निर्णय दुर्दैवी, आमदार विनय कोरेंचं मत. महादेवीच्या जाण्यानंतर नांदणीच्या जैन मठात कमालीची शांतता. माहूत महादेवीच्या आठवणींनी व्याकुळ, पेटा संस्थेवर माहुतांचा आरोप. आणि नांदणीकरांचा जिओ कंपनीवर राग, अन्य कंपन्यांकडून मोबाईल ग्राहकांना पायघड्या. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.